पाऊस बंद झाला इतक्यातच. सकाळपासून येत होता पण आज वाईट बराच झाला चांगला. वारं सुटलं त्याच्यामुळं पाऊस पुढं गेला असं अंदाज आहे. वारं सुटलं त्याच्यामुळं पाऊस पुढं गेला. हां थोडंसं हे झालंय आता वाऱ्यामुळं. चला वाढू गेलं बाहेर गोयरीचं पण आता धार काढायची. काय घातलंय शिजाय काय माहिती बाबा. आलेत का कोंब त्याला? थोडेच आलेत. आता गारटाय आत्या. आता कुठलं लगेच कोंब यायला. हां आता कोंब आलेल्या हुलग्याची भाजी काढायची मस्तपैकी. गा असलं पाऊस नाहीत कोंब आले बरं का. आज पण असू दे आता काय. थोडं कोंब आले. हा ना पावसाचं वातावरण झालंय. बाहेर तर काय निघू वाटा नाही. खूपच लय गार लागते बाहेर. वार सुटले गार ते. आम्हाला ते लसणाच्या पुढे देत एकच ही नाही चांगली लसूण. इकडं आहे की कॅरेटात लसूण बारका बारका सगळा निवडून काढलाय ठेवलाय आहे इकडं असा. देवपूजा करायला शिजाय घालते तयारी करते जाते. सरपणाचा ढीक संपला बाबा आता. आता काहीच करता येत नाही उघडच तर. मॅडम कुठं गेलत्या काय गुण आमच्या आल्या. मॅडमचा टाइम झाला की ज्याचा त्याचा टाइम ज्याची त्याला माहिती ना. धार नाही काढली. जायची धार काढायचा. धारच काढायची चालली आहे. आधी राहडा काढला सगळा ती म्हणजे वारा थोडं सुकतं या. आता म्हणलं धार काढायची मग खाया टाकायचं. तिला ऊस ठेवलाय होता थोडा. आता खायचं चिकचिकीच असली तरी बागतंय उलस उली 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 बांधल्यामुळं. पण बांधा येत नाही ना पाऊस आल्या गुरं. गावात खाल्लं का तिने? खाल्लं की सगळं. खाल्लं हा होय. अजून म्हणायची बागाला अजून गावात कवळे आत्या कसले राहडा करतात. गा असतं मैदाळी भरली गाई. चिकी बाहेरच बांधायची म्हणजे धुवून निघन. हो खो हिचं कसं चाललंय हो ख्या बादलीला. थांब दूध वाटायचंय. खूप थंडी असते बाहेर. धार काढायला चालली. आतमध्ये चाललाय स्वयंपाक आत्यांचा. कसं आहे माहिती आहे का धारी काढावं लागते. लय वाढू गेलं ती हे करायला शेणंती काढायला राहडा होतो ना आता ह्या पावसाने. बापूची मिठी चालली. थोडासा पाऊस बंद झालाय. सकाळपासून इतका जोरदार येत होता ना. अण्णा तर आमचा कॉलेजला गेलाय सकाळीच. पावसात घावला का काय काय माहिती. काल होती सुट्टीच पण आज काय माहिती आहे. आज नसेल बहुतेक सुट्टी. काल सकाळ सकाळच मॅसेज आलता 6:30 वाजता कॉलेजला सुट्टी म्हणून. आज काय आला नव्हता त्याच्यामुळे गेलाय. आता थोडंसं नॉर्मल बंदच झालाय म्हणावं लागेल आता. पावसाने ओली कपडे सारखं भिजतात इकडं तिकडं जाताना. निवळ घरात बसून पण जमा नाही. बाहेरची कामं आहे ती करावंच लागते. ती बारीक पाऊस येतो या मशी तर गोट्यात वर पत्रा आहे पण वारही सुटल्यावर झाल्यावर इकडून तिकडून पाणी येतच. त्याच्यामुळं तिला तिकडं बांधले. थोडंसं गुळी ठेवली. एक घाम्याला वरून कांड्या ठेवल्या. म्हणजे घरातला आवरस्तवर भांडी ही घासली. आता कपडे धुवून टाकते आधी सुकायला. ओली कपडे आहेत ती पण धुवून टाकावं लागतात. वाळा घालायला जागा नाही. आता काय करतात सकाळ सकाळची कामं ती सगळी करावं लागते. ती इरबळ पण पाऊस येतो या. कुरिअरचं बघावं लागतंय. आता कुरिअर पॅकिंग करून टाकायला यायच्यात. आपण कवा पोचते की कवा नाही माहीत नाही का. तर आता पालख्या हल्ल्या की पुण्यात ह्यातून लय गर्दी राहडा सगळा त्या पावसाचा ह्या जाण सगळं ही चाललंय या. पण बघू एवढं 4-5 दिवसात जी पार्सल सगळी जमा होतील ती शुक्रवार शनिवारच्या पुढंच टाकावं लागते. त्याला भूक लागली. त्याला वाटतंय मला कुठंतरी पटांगणात नेऊन बांधावं. तर चिकचिक असल्यावरती माशाही चावतात ना. गुरांना पण माशा चावतात. आता मस्ती गुरं जरी असली तरी माशाही चावल्या उड्या हाणत्या ती. आता ह्याच्यात रांगाव घालतात. माशा जमा झाल्यात. धार तर काढून द्यायची का नाही काय माहीत नाही. लय लाता का हाणते मग धारला नीट उभं राहत नाही माशा चावायला लागले की. तर तेवढ्या कांड्या खाऊन झालं. तर पाणी हे आमच्या काही तळ्यात अजून साचलेलं नाही. नाहीतर इकडचं ही तळं सगळं गच्च भरतं. मी दरवर्षी बघताय अजून ह्या वर्षी काही तळ्यात पाणी नाही आलं. पाऊस मग रोज आहे पण कसा पाऊस आहे सगळा असा बारीक.
लय असा पाणी साचायचा बघा नाही, पण मूर पाऊस खूप झालेला आहे आमच्या इकडं. तुम्हाला एकदा पाठीमागच्या कॅमेऱ्याने सगळं तुम्ही रोजच बघताय. परत बापू आणि वरडायचं, धार काढाय उशीर झालाय पावसामुळं. मला दाखवते आता एकदा बाहेरचं कसं मस्त झालंय. पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर हिरवळ काय काय चालू आहे ते बघा. मकाला परत एरिया घालायचा आहे तिकडच्या, बघू आता कसं होतंय. असं हे झालंय तरी बारीक पाऊस चालूच आहे अजून, थोडा थोडा दिसतोय तुम्हाला ना. वारं सुटल्याबरोबर असं एवढा जाणवत नाही, वाऱ्याबरोबर जातो. पण आबाळ गच्च आहे आज भरलेलं, सगळीकडेच पाऊस चालू आहे. पालख्या निघायच्यात आज, पण कसं व्हायचंय वारकऱ्यांचं काय माहीत नाही. आमचं पण महाराज चालल्यात आता, आजच जायच्यात, मग काय व्हायचंय काय माहिती. आज जातात का उद्या बघू, कधी जातात त्या हिशोबाने काढते व्हिडिओ. बाय सगळ्यांना.